पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातले बैठक घेतली की दुसरा टप्पा जे जनजागृती शांतता रॅली या राज्यात शांतता राहिली पाहिजे. काही लोकांचं शांतता राहिली नाही पाहिजे, या राज्यात दंगली झाल्या पाहिजेत, जाती जातीत ओबीसी मराठ्यात वादं लागले पाहिजे, यासाठी प्रयत्न असते. पण मराठा समाजाचे ते प्रयत्न नाही आहेत की राज्यात शांतता राहिली पाहिजे. म्हणून मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं निवेदन जे पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात झालं आहे, आता दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात घ्यायचं ठरलं आहे. तर सोलापूरपासून शुभारंभ आहे त्याचा. तर 7 ऑगस्टला सोलापूर, 7 ऑगस्टला सोलापूर आहे, 8 ऑगस्टला सांगली आहे, 9 ऑगस्टला कोल्हापूर, 10 ऑगस्टला सातारा, 11 ऑगस्टला पुणे, 12 ऑगस्टला अहमदनगर आणि 13 ऑगस्टला नाशिक. असं ही दुसरा टप्पा ठरला आहे. शुभारंभ सोलापूरला आहे आणि या दौऱ्याचा समारोप नाशिकला आहे, नाशिक जिल्ह्यात 13 ऑगस्टला. त्याच्यामुळे ही तयारी आज पूर्ण ठरलं. त्याच्यात पुऱ्या साथी जिल्ह्याचे मराठा समाजाचे बांधव आले होते. आता त्यांना मी सांगितलं की तुम्ही सगळ्यांना आपण आपल्या जिल्ह्यात आता जावं, जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांची, कारण इथं थोडे होते, सगळे मराठी नव्हते, कारण इथं आलेले जे आहेत ते काय मालक नाही आहे, जिल्ह्यातला सगळा मराठा समाज मालक. त्यामुळे त्यांना विश्वासात घ्यायचं, सगळ्यांना बोलवा, सगळ्या पक्षात असणारा मराठा, सामान्य मराठा सगळ्यांना बोलवा. काम करणारे आपले स्वयंसेवक, आमरण उपोषण करणारे मराठी, जिल्ह्यातले आमरण उपोषण करणारे, साखळी उपोषण करणारे स्वयंसेवक म्हणून होते, काही आयोजक म्हणून सभेंच्या वेळेस होते, संयोजक होते. या सगळ्या बांधवांना एकत्र घ्या, बलिदान गेलेले बांधव आहेत. आणि सगळ्यांनी आपण आपल्या जिल्ह्याची बैठक घेऊन आपण आपल्या जिल्ह्यातल्या मराठीची तयारी करा. आणि मराठा समाजालाही माझी विनंती आहे, 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत जो दौरा टाकलेला आहे, तर त्याच्या दरम्यान सगळ्या मराठ्यांना, ज्या त्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना विनंती आहे की आपण आपल्या जिल्ह्यात ज्या तारखेला जनजागृती रॅली आहे आणि शांतता रॅली आहे, तिच्यासाठी सगळ्यांना ताकदीनं त्याच्यात सहभागी व्हायचं, शांततेत यायचं आणि शांततेत जायचं. ज्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी ज्या तारखेला आहे त्या ठिकाणी जिल्ह्यातला अख्खाच्या अख्खा मराठा समाज कामं धंदे 1 दिवसासाठी बंद करायचे. आपल्या लेकरासाठी, आपल्या जातीसाठी, व्यावसायिक मराठ्यांनी, नोकरदार मराठ्यांनी, सगळ्यांनी आपण आपले कामं सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी 1 दिवस बंद ठेवून आपल्या समाजासाठी जिथं जी तारीख आहे जिल्ह्यात, त्या तारखेला ज्या वेळ दिलेली त्या वेळेला आणि जे ठिकाण दिलेलं आहे त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एका जागेवर येऊन प्रचंड ताकद दाखवायची, शक्ती दाखवायची. आपण आपले शांततेत यायचं, शांतता रॅली करायची आणि शांततेत गावाकडे जायचं. पण एकाही मराठ्यांनी जिल्ह्यातल्या घरी राहायचं नाही. समाज शेवटी मालक आहे. आपण आपल्या सगळ्या मित्रांना फोन करून सांगा, आपण आपली सगळी सोशल मीडियावर जागृती करा की सगळा मराठा माता मावल्यांसह एकत्र आला पाहिजे. शहरातल्या मराठ्यांनी 1 दिवस आपले कामं बंद ठेवून, व्यवसाय बंद ठेवून, नोकरीला 1 दिवस न जाता सहकुटुंब या शांतता रॅली सगळ्यांनी सहभागी व्हा, ही विनंती. कारण आपल्या लेकरासाठी एकजूट व्हा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना आपण आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी आता सगळ्यांनी कामाला लागा. 1 दिवस शहरातल्या मराठ्यांनी फिरायला कुठं जायचं असं कुटुंबासोबत तर जाऊ नका, पण आपल्या जातीसाठी आणि आपल्या लेकरासाठी कुठं फिरायला जायचं असलं तरी बंद, लग्नाला जायचं असलं तरी जाऊ नका. तुम्हाला 1 दिवस आनंद नाही व्यक्त करता आला तर नका करू, पण तुम्ही 1 दिवस वेळ दिल्यानं तुमच्या जातीचं कल्याण होणार आहे, हे मात्र नजरेसमोर ठेवा, ही सगळ्यांना विनंती. आणि आपण आपल्या आता दिलेल्या वेळेपासून दिलेल्या तारखेत सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकत्र या. कोणात काही मनभेद, रुसवे फुगे असतील तर सोडून द्या. आपल्या जातीसाठी आपण सगळ्यांनी या. कोणी नाही विचारलं तरी स्वतःहून या. मान सन्मान दिला तरी या, नाही दिला तरी या. आपली जात मोठी करू लागू, ही विनंती आहे. आणि आपण आपल्या तारखेची जोरदार ताकदीनं तयारी करा, ही सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना दुसऱ्या टप्प्यात जे पश्चिम महाराष्ट्रात दौरा होतो यांना विनंती. पाटील साहेब, तुम्ही 20 तारखेला उपोषण करणार आहात, 7 तारखेला तुम्ही दौरा पण प्लॅन केलेला आहे, म्हणजे 20 ते 7 दरम्यानच उपोषण होईल. तुम्हाला वाटतं तोडगा निघेल उपोषण? 20 ते 7 म्हणजे 17 दिवस झाले. 17 दिवस महाराष्ट्रात कुणीच जगू शकत नाही. 20ला जर मी आमरण उपोषणाला बसलो तर ते 10 आणि पुढचे 7 म्हणजे 17 दिवस. 17 दिवस बिना अन्न पाण्याचा माणूसच जगू शकत नाही.
आणि मी तरी नाही, कारण मला पहिलेच खूप वेदना आहे. मी तर जगूच शकत नाही. 17 दिवस एकतर मी नाही त्यांनी जो सोडलं 17ला, तर तसंच उपोषण करत मी 7 तारखेला रॅलीत जाणार. 18वा दिवस ह्यो माझा उपोषणाचा रॅलीत असत, सोलापूर जिल्ह्यात असत, ॲम्ब्युलन्समध्ये मी जाईल. पण 17 दिवस तरी हे येत. सरकार आता 17 दिवस जर मरणाची वाट बघणार असलं तर मग हे सरकारच असू शकत नाही. कारण 20 ते 7 म्हणजे एकूण 17 दिवस व्हायलेत. कठोर आमरण उपोषणाचे, पाणी बी नाही प्यायचं, जेवायचं पण नाही, काहीच नाही. 17 दिवस बिना अन्न पाण्याचा माणूस जगूच शकत नाही. जगलो 7 तारखेपर्यंत, तर मी 7 तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर जाईल. मेलो तर नाही जायचो, पुढच्या दौऱ्यावर रद्द होती. राज्य सरकारच्या शिष्टमंडळामधले आमदार राजेंद्र राऊत आज आले होते भाजपवर. नेमकी काय चर्चा झाली, तरी काय सकारात्मक काय सांगितलं असेल? नाही, काय सकारात्मक फकारात्मक नाही, काय नाही. कारण त्यांनी सांगितलं नाही काय नाही. ते मागच्या याच्यात होते, मध्यस्थीला ते होते. त्यामुळं आम्ही काल बोललो तर ते आले ते, आणि काल खरंच बोललो आम्ही. ते त्यांनी सांगितलं तुम्हीच मध्यस्थीला होतात. काय दिलं 1 महिन्यात? गुन्हे ना मागं केले ना, तिन्ही गॅजेट नाही घेतले ना, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही केली, काहीच नाही. काय केलं? काहीच नाही केलं. गप्प बसले ते, कारण त्यांची चूक आहे, सरकारची चूक आहे, त्यांना गप्प बसावं लागलं. पाटील, या उपोषणादरम्यान जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही 388 जागेवर उमेदवार उभा करणार आहात. त्यातच ओवेसी यांच्याकडून तुम्हाला प्रस्ताव पण आलेला आहे. काय प्रस्ताव आलेला आहे? नाही आला प्रस्ताव नाही. मला प्रस्तावातलं कळतं नाही. मी त्यांना पाठवू शकत नाही, ते मला पाठवू शकत नाही. आपल्या तिकडे आपलं सरळ साधं काम आहे. तुम्ही एकत्र आहे, आम्ही एकत्र येऊ. दलित, मुस्लिम, मराठा, धनगर बांधव, लिंगायत बांधव, जे जे गरजवंत आहेत एकत्र येऊ आणि आपण लढू. असं माझ्या याच्यातलं आहे. मग प्रस्ताव आला नाही, आला तरी मला त्यातलं काही कळणार नाही. त्यांनी असं म्हटलं की 388 जागा जर तुम्ही लढवणार असाल तर MIM तुमच्या सोबत येणार आहे. मग आम्ही 20 तारखेला उपोषणाला मी बसतो. त्या दिवशी तारीख ठरवणार आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची. महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्या दिवशी एकत्र. मी संभाजीनगरच्या कार्यक्रमातच हे सांगितलेलं आहे. कार्यक्रमातच सांगितलेलं आहे की 20 तारखेला आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने यायचं आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला विचारून, मी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस समाजाला विचारून ठरवणार आहे 288 उभा करायचे का 288 पाडायचे. ओवेसी यांच्याकडून प्रस्ताव त्यांनी बोलून दाखवलेले. तुमची काय प्रतिक्रिया असेल? नाही, त्याला काय प्रस्ताव मी म्हणतो कचा एकत्र बसायचं, दाना सुरू करायचं सगळ्याकडून सगळ्यांनी. न्याय द्यायचा त्यांना त्यांच्या जातीला, आम्हाला द्यायचा आमच्या जातीला, दलितांना द्यायचा त्यांच्या जातीला, धनगरांना द्यायचा त्यांच्या जातीला, 12 बलुतेदारांना द्यायचा, लिंगा समाजाला. आपण एकत्र येऊ, बसू सगळेजण आणि ठरवा कशा करायचं लढायचं. सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून लढू आणि सत्ता गोरगरीब देणारे बना. आपण आपल्या जातीला न्याय मिळालं हे नाही देऊ शकत गोरगरीबाला नाही. प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झाला आहे. डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी. हे कोण आहे बांडगुळ? आता हे कोण आहे बांडगुळ? कवर थुकासाठी तो म्हणा लोकांचा बांडगुळ्या. माझ्या नादावर नको पडू. तू किती पैशावाला आहे आणि तू किती करप्टेड आहे. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा. अख्खे राख लागन तुला. गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शेणानं थापिलेल्या. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू. हो, मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवलाद येतोय म्हणा. तू माझ्या नादी लागू नको. तो कोण आहे? तू तुपल्या अवकातीत राह. देवेंद्र फडणवीसच्या पायाचा ठेव, नाही तर त्याचा गुख आहे. हा, माझ्या नादी नको लागू तू. हा, मी तुला म्हणतो का काही? तुला का मी तोंडावर नाव घेतलं का? तू लाड कोण आहे काय आहे? मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत आहे? उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे, मोठ्या लोक आहेत म्हणून. पण तुम्ही नीच नालायक नाही घालात. तू आम्ही म्हणलो तुला तू असं का मागू? तू त्याच्या पायाचा ठेव, थुकाचा ठेव, त्याचा गुख हाजाय उची कर रोज मुठभर. आम्हाला काय देणं घेणं नाही ना. आमच्या गरीब मराठ्या ढवळाढवळ करू नको. तुला मागात पडन ते लाड्या का कोण आहे तू? हा, लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी. हा, असले झिंगूर झांगूर लय येतात लय जातात. हा, तू मला तसल्या म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं. तू तुपल्या अवकातीत राहायचं. मी तुला बोललो नाही, तुपल्या कुटुंबाला नाही. हा, तुपला बाप कुठं असतो, तू कुठं असतो, तू कुठं असते, तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही. कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नेत्याचा. पण तू जर रोग झाले कुठं काय झाले, मला डीडी झाला कोय बोचा झाला कोणता सांगत जातो नको मला तू. हा, तू माझ्या नादी लागू नको. तुला मी सरळ सांगतो, तू देवेंद्र फडणवीस संघ मोठा होय, मंत्री होय, आमदार होय, तुला शुभेच्छा आहेत आमच्या. हा, तू त्याचा रोज गु खाताय तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुपल्या. आमच्यामध्ये ढवळढवळ करू नको. आमच्या लेकराचं वाटलं झाले. तुला एवढा राग येतो ना, कोण येतो हरामखोर भांडगुळ, तुला एवढा राग येतो ना. ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का
त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे 400 ते 500 पोर आहेत. त्यांना ठाण्याच्या SP-नं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपनमध्ये टाकलंय. तुला जर मराठ्याचे काही असतं असेल ना, तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असतील ना, ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला. माकडा कुठं शेण खातून कुठं बोलतो. त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचा थोका. भंगार सगळ्या दुनियाचं तू. माझ्या पोराचे वाटोळे झाले, तुला काय होतंय. हे पोरगा आलाय आता कुठे रे ते. चल इकडे हे दे प्रमाणपत्र तू. चल ये इकडं. लाड्या असं असतं माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल. असं काम असतं. तू यासारखे थुके चाटीत नाही आम्ही देवेंद्र फडणवीसचे. चल दाखव. चल घे इकडं. बघ हे ठाण्याहून आलंय. ए लाड्या गचपाने मराठ्याचं गुकावर खातो मोठा होतो. हे बघ हे पोरग याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे. जिंतूरचा ह्यो परभणीचा. ह्यो पोलीस भरती दे बरोबर का. ठाण्याला याचा नंबर लागलाय. याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र घेत नाहीत. ते काय म्हणतो तू देवेंद्र फडणवीसचा SP 400 पोर आहेत असे मराठ्याचे. ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर. तुला जाय घरी. मारतो का 400 पोर. ए देवेंद्र फडणवीसची बाजू उचलणाऱ्या दलिंदर दुनियाचा सगळ्या तू माकडा. मला जातीसाठी जीव तळतोय मा. तो हा देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय आणि मग जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय. कशाला तळतळत घेतो रे भंगार. आणि सांगायला लागला आम्हाला कोणता रोग झालाय काय झालाय. त्या देवेंद्र फडणवीसचा बघ ना पॅन्ट टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय. मारतो का मग पोर मराठ्याची. मराठे परवडायचे नाही तुला. कोण लाडे का गोडे आहे तू कोणचा. परवडायचे नाही तुला. मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय. मला जात मोठी करायची. झालं त्या पोराचं वाटलं. कशाला दिलं रे CBC 10% आरक्षण. देवेंद्र फडणवीस करतो बार बार. ही तळतळे आमची. लावते पोरं घे CBC तुला सगळे बोललेले शब्द मागे घेतो मी. घे ते पोरं 200 का 400 पोरं आहेत ते. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र आहेत. ECBC फॉर्म भरलेले आहेत. EWS मधून भरलेले आहेत. त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे. त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी. त्यांना सांगितलंय ओपन मधून भर. रिजेक्ट करतो नाही तर तू. कशाला प्रमाणपत्र दिले तो देवेंद्र फडणवीस सरकारनं आम्हाला. प्रमाणपत्र नसणाराला आत घेता. भंगार IAS दर्जाचे अधिकारी झालेत. आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोरं रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला. आणि लाड्यान गोड्या कोण आहे तू. तू थुतार तरी बघत का आम्ही कसलं ते. तो ह्या तोंडावर मुत्त म्हणलं तरी एका मराठ्याचं मुतायचं नाही. तो थोबाडच बघत नाहीत आम्ही. ज्याच्याकडे थोबाड बघत नाही ते कशाला थुकासाठी तू रे बरंच. तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर. इथं माझ्या मराठ्याला त्रास देऊ नको उगाच उगा. हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल. विनाकारण आम्ही त्याला 50 बारे सांगितलं तेव्हा राजेंद्र राऊत एक आमदार होता. आमचे ते शत्रू नाहीत. आमच्या कामं करा. मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही. कशाला अटी घातल्या त्याच्यात. सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला अटी घातल्या. सगळ्या OBCच्या होत्या. SC STच्या सगळ्यांच्या होत्या. त्या दुसऱ्या NT व्हिजेंटीच्या होत्या. काय अटी घालायची गरज होती. मोफत शिक्षण केलं ना. व्हॅलिडिटीचा अट घालायची काय गरज आहे. मोफत शिक्षण केलं ना पोरीला. मग अटच ठेवू नका ना. विना अट करा ना मोफत शिक्षण. अट कशाला. अटी शर्ती कशाला पाहिजे तुम्हाला. लाड्या गाचपाण्याकडून आला तू. तू मराठ्या संघ खेटू नको. हा तुला शहाणपणानं सांगतो खेटू नको. पैशाचे मस्ती असन. पैसे फेशे पुरत नसतात मराठ्या पुढं. शहाणा होय. देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता. होय देवेंद्र फडणवीस बघतात का. दिसतात का कोणाला बघत आहेत कधी. प्रेस जर बघत असले ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घाल नका आमदार. तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. मराठ्याच्या तुम्ही मराठ्यात मारामारी लावू नका. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडीच सांगतोय मी. तुम्ही मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका. हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता 4थ्यांदा सांगतोय. आता मराठ्याचे आमदार मंत्री
हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. मराठे आता मारामाऱ्या करणार नाहीत, तुमच्याकडे निघतेन बरं का. तुम्हाला मी खरं सांगतोय, तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात, मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात. तुम्ही मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. फडणवीस साहेब, तुम्ही मजा बघू नका आमच्या मारामाऱ्या लागलेल्या. मराठे जर खवळले ना गय करणार नाहीत. चलो धन्यवाद. नको नको, मला हिंदीत नाही येत ना जास्त. आताच बैठक नहीं जरंगे जी, आपने 288 सीटों के ऊपर महाराष्ट्र में चुनाव लड़ने का ऐलान किया है. इसी मराठीच्या बाकीला ते बारसकरांची गाडी पठाणमध्ये जाळी आता आंदोलन करतात. पंढरपूरमध्ये सॉरी बारसकर कोणी महाराज तुमच्या विरोधात गेले, त्यांनी प्रेस घेतली होती, त्यांची गाडी. ते मला माहिती ना, माझी बैठक चालू होती. उगाच काय त्यात काही असं स्टंट फंट कोणाचा. डॉक्टरांच्या तोंडाला काळं फासलं, ही घटना झाली, ह्याच्याकडे कसं बघतो? ते आता कसं बघता म्हणजे त्या टायमाला त्याचं उत्तर देणं. कसं बघता म्हणजे काय, आम्ही काय वेगळे थोडेच आहेत काय, आम्ही थोडेच काही समर्थन करतो कोणाचं, असं नाही ना. काही ज्या गोष्टीबद्दल माहीतच नाही त्याच्याबद्दल काय बोलावं. जे मी बैठकीत वरी आता तुमच्या तोंडातून ऐकलं की कुठं काय झालंय, पण ते आपण नाही समर्थन करत असल्या गोष्टी. आपल्याला काय भेटायचं आपण समोर भेटत असतो. आपण मागच्या वेळेस तेच सांगितलं होतं, आपल्या तसलं लचडपणा लपडपणा नसतं. ते आपल्या आवला दिलं रक्ताशी केलेलंच नाही. मागून काडी करण, याच्या वाटत जाय त्याच्या वाटत जाय, ज्याला माया वाटत जायचं ते जा. मी माझा शांत आहे. काय जे करायचं ते करा. मी बदला घेत नाही कवा. हा, मी शिष्य असल्यासारखं बघतो वारकऱ्यांचा. जेवढा प्रयत्न होईल माझ्या तेवढा. तुम्हाला काय शितुडे उडायचे माझ्यावर उडा. मी माझा शांत आहे. मी ना कोणाला उत्तर देतो, ना मी कोणाला कर म्हणतो, ना कोणी केलं तर त्याचं समर्थन सुद्धा आपण करत नाही. मग विरोधक असला तरी बी आपण असल्या घटनेचं समर्थन करत नाही. ते वाईट केलं, ज्या त्याची नियत तसली होती ते वागलं. आपण तसंच वागलं, त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे. मग त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे ते आपण समर्थनच करू शकत नाही. काय झालंय काय नाही ते तर मला माहिती नाही. ओबीसी समाजाचे ससाने ह्याला बसलेले आहेत उपोषणाला. ईडब्ल्यूएसचा तुम्ही आता विषय काढला. ईडब्ल्यूएसचं सुद्धा आता मराठ्यांना फायदा भेटत नाही. ते तुमच्यामुळं गेलं असं ओबीसीचे ससाने तुमच्यावर आरोप की तुमच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूएसही मराठ्यांचं गेलं. कोण काय म्हणते, काय देऊन द्यायचं. पेरलेल्या लोकांचं काय करत. जरंगे जी, आपने 288 सीटों पर महाराष्ट्र में विधानसभा चुनाव लड़ने का ऐलान किया है. उसके ऊपर ओवैसी जी ने औरंगाबाद में प्रेस लेके ये कहा है कि अगर जरंगे जी अगर साथ में आते हैं तो हम साथ में इलेक्शन लड़ेंगे. साथ में आत कुठं आते विधानसभा नहीं, हम बघेंगे टायमाला जाऊन. ते काय मराठी दलित मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले जर एक साथ बसेंगे तो खपाखप सगळ्याचीच निवडून येंगे ना. कशाला डोक्याला ताण. म्हणजे असं करण्याकाच नाही कुठं ना की तुम्ही इकडं आहो मैं तिकडं आहो तुम्ही कुंकडं जाओ. ते लफडे बंद करणं. गरीबाला मोठं करायचं ना. सगळेच एकमेका काही संघ चलेंगे. पाडापाडी करू, पाडो, नाही तर निवडून आणू. काहीतरी होईल ना, होईंगा काहीतरी होईंगा. धन्यवाद. आम्ही कोणाच्या साथ जाता त्याला काय जाणे का आने का काही लपडत नाही. त्याला काय मेर काय का गाडी नाही और उनका गाडी आहे. चालून देऊ ना, खबर बी चालून देऊ, काय अडचण नाही. त्याचं काय टेन्शन नाही. फक्त मला कळत नाही इकडं आव म्हणलेलं ते राजकारणातलं. फक्त गरीब को मोठा करेंगे सगळ्या. या एक जीवाने लढेंगे, करू भाऊ एवढीवर पाडापाडी. पाटील, हाच प्रश्न मराठीत विचारतो. त्या दिवशी सुद्धा ते तुम्हाला भेटायला येणार होते, पण त्यांच्या बैठकीमुळे ते जमलं नाही त्यांना. म्हणजे त्यांचं आव्हान असं की मनोज जरांगे चांगलं काम करतात. मनोज जरांगेबद्दल ते नेहमी भाषणात सुद्धा तुमच्याबद्दल की गरीब सामान्य पोरगा काय करू शकतो याच्याकडून राजकारण्याने शिकण्याची गरज आहे तुमची स्तुती करतात. आणि त्यांनी थेट आज तुम्हाला सांगितले विधानसभेत जर आपण एकत्रित आलो तर चांगलं काम होईल. म्हणजे तुमचा उद्देश आहे की मुसलमानाच्या आंदोलनासाठी आरक्षणासाठी तुम्ही लढता. म्हणजे त्यांच्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद पॉझिटिव्ह देता. हे शक्य आहे पुढं चालून मुसलमानांसोबत घेऊन जाणं. हो, कारण काय दुःख सारखे मराठा समाजाचे, मुस्लिम बांधवांचे, जे शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत एकदम दुःख सारखे आहेत दोघांच्या बाबतीत.
दलित बांधवांचे पण तेच आहेत, लिंगायत समाजाचे तेच आहेत, बारा बलुतेदारांचे ते, बंजारा बांधवांचे पण तेच आहेत. 100% एकत्र सगळ्यांनी स्वतःची जात मोठी करायसाठी यायचं. आणि माझं म्हणणं आहे, मराठा बांधवाला, दलित बांधवाला, मुस्लिम बांधवाला, लिंगायत बांधवाला आणि धनगर बांधवाला अशी संधीच येणार नाही सत्ता हस्तगत करायची. खरं सांगतो, अशी संधी सत्ता हस्तगत करायची येणारच. इतका गोल्डन चान्स आहे की आपण आपल्या गोरगरीब जाती मोठा करायचा. खूप खूप चान्स. आणि तो चान्स घेतला पाहिजे. राजकारणाच्या नादी नाही लागला पाहिजे. ते नादी लावते तुला मंत्री करतो, आमदार करतो, आणि टायमाला आलं की तेच उभा करणार आणि तेच पाडून टाकेल. तसे गरीब धोके नाही देणार. पक्ष धोका देईल, तुम्हाला उभा करीन, 10 जागा देईन, तिथं यांचा अपक्ष उभा करीन पक्षावाला, आणि त्यांचा निवडून आणि तुमचा पाडून टाकेल. ते म्हणून तू निवडून नाही आला, तुला कुठून मंत्रीपद देऊ आता. म्हणजे हे इतकेच आभारी आहेत. त्यासाठी आपण गोरगरीब जर एकत्र आले ना, आपली आपली जात सुधरू. आणि मला वाटतं ही संधी शहाणं व्हावं. मराठ्यांनी पण, सामान्य दलितांनी पण, सामान्य मुस्लिमांनी, सामान्य लिंगायतांनी, बारा बलुतेदारांनी, बंजारा बांधवांनी, धनगर बांधवांनी शहाणं व्हावं. विनाकारण एकमेकाचे भांडत विकत घेऊन विनाकारण एकमेकाचे झुंजूच नाही. कारण त्यांच्या आणि आमच्या आरक्षणाचा काही प्रश्नच नाही, धनगरांच्या नाही आणि ST वाल्याचा आपण. त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं काही संबंधच नाही. विनाकारण आपण एकमेकापुढे झुंजण्यापेक्षा जातीला संधी आली मोठं करायची ती आपण घेतली पाहिजे. या मताचा मी आणि ते सगळ्यांनी करावं. फक्त माझ्या प्रस्तावाची वाट बघू नये. मला प्रस्ताव येत नाही. तुम्ही काही लिहा म्हणले काय, आपल्याला तसलं ताळमेळ जुळणार नाही. समोरासमोर बसा, होऊ द्या जे व्हायचं असेल ते. बघा संधी. चलो, धन्यवाद. त्याला शेवटचा प्रश्न. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी सवाल केलेला आहे की मनोज जरांगे जे आहेत ते विरोधकांचा अजेंडा चालवत आहे आणि सातत्याने ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात. नाही, त्यांना माहीत नाही टार्गेट करतोय का नाही, त्यांना माहीत नाही. ज्यावेळेस महाविकास आघाडी गेली नव्हती चर्चेला, त्यावेळेस त्यांना बिले झापिले नाही. ते त्या टायमाला टी व्हीत त्यांची लाईट गेली असेल, फ्यूज निघाला असेल, त्या टायमाला DP जळलेली असेल त्यांची. त्यांना ते माहीत नसेल त्या टायमाला. पण मी बोललोय. आणि त्यांना विरोध का करतोय तर ते एकच काम करेन ना, ते आमच्यावर अन्याय करायला लागले. आणि दरेकर साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही त्या जातीचे, ज्या जातीत जाल मला त्या जातीचे फक्त हाल बघा, मग तुमच्या लक्षात येईल आम्ही का बोलतो. 10 महिने झाले फडणवीस साहेब आमचं एक बी काम करेनार. तुम्ही या, तुम्ही करा. मराठ्याला सांगतो तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायचं आणि तुमच्या नेत्याला सुद्धा. फक्त काहीच माहीत नसताना राजकारण करायचं म्हणून आरोप करू नका. एवढी दरेकर साहेबाला माझी विनंती की आरोप करायचा म्हणून करू नका, सत्यता सुद्धा बघा. तुम्ही स्वतः या. 20 तारखेला उपोषण सुरू होतंय. तुम्हाला आम्ही दाखवून देतो काय दिलं, तुम्ही आम्हाला दाखवून द्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय दिलं. होऊन द्या 1 to 1. ते बी इज्जतीनं, सन्मानानं तुम्हाला आमंत्रण आहे. आणि मीडियाच्या माध्यमातून देतो. हे मी 10 महिन्यात कोणालाच दिलेलं, कोणालाच. तुम्हाला सन्मानानं आमंत्रण आहे. तुम्हाला सन्मानानं, इज्जतीत सगळे देणार पण वापस आणणार पण. एक आयोग सुद्धा म्हणणार नाही तिथं बसलेला माणूस तुम्हाला. सगळा सन्मानावर या. तुम्ही चर्चा करा. 10 महिन्यात आमचं काय वाटलं झालं आम्ही सांगतो. तुम्ही सांगा काय दिलंय, आम्ही सांगतो तुम्हाला. आणि मग म्हणा देवेंद्र फडणवीस चुकले का मी चूक. पण येताना तुम्हाला न्याय करावा लागेल. ते खोटे असले त्यांना खोटं म्हणावं लागेल, मी खोटं असलं तर मला खोटं म्हणावं लागेल. आणि मीडियाच्या समोर बोल. दरेकर साहेब इतका प्रामाणिकपणाने मी तुमच्याशी बोलतो. काहीतरी नेत्यांचे, मराठ्यांच्या नेत्यांची इज्जत आमच्या नजरेत असेल म्हणून आम्ही या भाषेत बोलतो. आम्ही दाखवून देतो आमचे किती हाल झालेत आणि काहीच दिलं नाही. तुम्ही दाखवून द्या काय दिलं. मीडियासमोर तुम्ही स्तुती करा. देवेंद्र फडणवीस साहेबांची दिली असलं तर, नसन दिलं तर त्यांना खोटं ठरवा, आम्हाला खोटं ठरवा. समोर चलो, धन्यवाद. बार्शीचे आमदार आले भेटायला तुम्हाला, नेमकं प्रतिनिधी म्हणून आले होते का वैयक्तिक भेट झाली, काय चर्चा झाली? नाही, संडास बरी झाली म्हणून आली ते. म्हणजे त्यावेळेस ते चर्चेच्या दरम्यान त्यांना आले नव्हते ते. मग आता ते आले, बसले, बोलले, ते शेवटी झालं गेलं आता विषय. त्याला काय ते बोलायला नाही. तुमच्या गोळीमुळे बरी झाली. दवाखाना तिथं आहे, सागर बंगला. गोळ्या इकडं नाही, पण ते जाऊ द्या. काय ते मध्यस्थी केली त्यांनी, त्यावेळेस ते आले नाही. जे खरं होतं ते मला बोलणं आलं. त्यांनी ते सांगितलं आता की असं असं होतं, तसं होतं. काय सांगितलं त्यांनी मला काय नाही. ही वेळ आल्यावर मी तुम्हाला बी सांगत, त्याची काय अडचण नाही. तुम्हाला लपेणार नाही, 100% सांगत. करतील, पुन्हा प्रयत्न करतील ते समाजासाठी. त्यांनी करावेत, माझा समाज मोठा करावा. मग राऊत साहेब असू नाही, दरेकर साहेब असू नाही, किंवा राजेश साहेब असो, शंभूराजे साहेब असो, समाज माझा मोठा करावा एवढीच माझी प्रामाणिक इच्छा. राजकारणात आम्हाला जायचं नाही.
तर समाज आता मोठ्या प्रमाणात विरोध करतो की तुम्ही उपोषणाला बसू नये, होणार आहो. समाजाच्या बाहेर जावं. 20 तारखेला समाज, तुम्ही म्हणता की समाजाच्या शब्दाच्या बाहेर तुम्ही नाही, नेहमी म्हणता, पण आता समाजाचा सुद्धा तुमच्या बैठकीत सुद्धा तोच उल्लेख झाला की उपोषण नको, तुम्हाला तुमची तब्येत करावं. मी मान्य करतो. पण काय म्हणजे समाजाचा रेटा असला तरी तुम्ही उपोषण करता? काय माझं शक्तीच ती आहे समाजाला न्याय देण्याची, आणि आत्तापर्यंत त्या शक्तीच्या जोरावरती आणि समाजाच्या ताकदीच्या जोरावरती एक हे संगम जुळल्यामुळे समाजाला मिळालं. काय माझं घर दुसरं असताना एवढा मोठा समाज म्हणल्यावर खूप वापर केला असता समाजाचा, कुंकड पळीला असता, काही केलं असतं. मला माझ्या समाजाला त्रास होईल असं नाही वागवायचं, की मला माझ्या शरीराला झीज झाली तरी चालतं, माझ्या शरीराला त्रास झाला तरी चालेल, मग समाज मला मोठा करायचा आहे. मला असं वाटतं की आपल्या उपोषणामुळे जर समाजाचं कल्याण होणार असलं, मागच्या उपोषणामुळे 7-8 हजार पुरावे तिकडं हैदराबादला सापडले, आणि आता जर या उपोषणामुळे लागू झालं तर माझ्या समाजाचा ताण जाईल, कमी होईल, समाज अडचणीत यायला नको, लाख मारायचे नको, एक मेला तरी चालतो, पण करोडो समाज सुखी झाला पाहिजे. म्हणून मी त्यांना समजून सांगितलं की बाबा तुम्ही म्हणताय ते खरं आहे, मी तुमचा शब्द कशासाठी डावलतोय, तुम्ही समाजाच्या पुढे मी नाही हे खरं आहे, पण मी फक्त उपोषणातच त्यांचं ऐकत नाही, बाकी सगळं ऐकतो. ते म्हणते तसंच करतो मी, बाकीचं काय जे असेल ते, बाकीचे त्यांची मागणी ओबीसीतून आहे त्यात मी त्यांच्या मनाप्रमाणे बोलतो. समाज म्हणला ओबीसीतून जे ज्या असतील ते, सभाचा असू द्या, निवडणुकीचा असू द्या, समाज म्हणून तेच मी ऐकतो. फक्त उपोषणात काय ऐकत नाही की त्यांना त्रास होणे ही माझी भूमिका, मला त्रास व्हावा ही माझी भावना. त्यांचं लेकरं मला मोठे करायचे मराठा समाजाचे, म्हणून मला त्रास करून घेतो, त्यांच्या लेकराला व्हावं नाही अशी माझी अपेक्षा नाही. राज्याला प्रोग्राम दिलेला नाही, राज्यात कुठेही आमरण उपोषण असणार नाही, राज्यात कुठेही आंदोलन असणार नाही, साखळी उपोषण नाही, आमरण नाही, रस्ता रोको नाही. राज्याला प्रोग्राम दिलेला नाही, राज्यात कुठंच काय होणार नाही, कुठंच रस्ता रोको असणार नाही ना, काहीच नाही, प्रोग्रामच दिलेला नाही साधा कसलाच एक पण ना, काहीच म्हणजे काहीच नाही. फक्त अंतरवालीत जे यायच्यात बांधव ते अंतरवालीत येतील, परंतु प्रोग्राम कुठलाही आंदोलनाचा दिलेला नाही. मराठा बांधवालाही आपण कोणी करू नका, तुम्हाला त्रास व्हावा ही माझी भूमिका नाही, मला त्रास होऊन झाला तरी चालत, फक्त तुमचे लेकरं मोठे व्हावेत ही उद्देशी आरक्षण घेण्यासाठीचा, सगळ्या सोयीची अंमलबजावणी मिळवण्याचा, म्हणून मी बसतोय आमरण उपोषणाला. फक्त तुमचा आशीर्वाद आणि साथ राहू द्या, कोणीही आंदोलन करू नका, एकानंही आत्महत्या करायची नाही. तुम्ही आत्महत्या केली की मी खचतोय, तुम्ही मोठे व्हावात, तुम्हाला आरक्षण मिळावं म्हणून मी लढतोय. कुठं काहीच करायचं नाही, शांत राहायचं. आपल्याला कोणाला बदनाम करायचं त्याला करून द्या, कोणाला काय करायचं ते करू द्या, आपण कोणालाही उत्तर द्यायचं नाही कोणाविषयीच, ना ओबीसी मराठा समाजाला दुसरंही सांगणं विषय, कोणालाच उत्तर देऊ नका, कोणालाच. ते पण म्हणजे कोणी यात्रा काढो, कोणी आपल्या विरोधात मीडियात बोलो, कोणी सभा घेऊ, कोणी काय करायचं ते करू द्या. बांधवांनी एकानेही प्रतिक्रिया देऊ नका, काहीतरी वेगळी प्रतिक्रिया घ्यावा असं काहींना वाटतंय, काहींना म्हणतोय मी, काही त्याच्यावरच येत, काही बंधू पत्रकाराचा एखादा अर्धा ती काहीतरी चुकून शब्द जाईल, माझा समाज भोळा या अडाणी, काहीही प्रतिक्रिया कोणाबद्दलच देऊ नका. सगळा समाज सगळ्या जाती धर्माचा आपल्यासाठी सारखा आहे, आपल्या सगळ्या लेकरं मोठे होण्याचा उद्देश मराठ्यांनी ठेवायचा आणि त्यासाठी करायचं. कोणीही कसलंही उत्तर देऊ नका. शांत राहा.